आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 5.7 मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन ऑफ इन्सुलेटिंग ऑइल टू कीप इन्सुलेशन हेल्थ. ओके, इन्सुलेशनचं जे आरोग्य आहे ते ठेवण्यासाठी प्युरिफिकेशन आणि फिल्ट्रेशनच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण आजच्या सिलेबस टॉपिक 5.7मध्ये पाहणार आहोत. ॲज डिस्कस्ड अर्लियर, याच्यापूर्वी डिस्कस केल्याप्रमाणे द ट्रान्सफॉर्मर ऑइल गेट्स कंटॅमिनेटेड ड्यू टू इम्प्युरिटीज, टेम्परेचर, एजन्स एट्सेट्रा. ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये समाविष्ट असते कंटॅमिनेटेड म्हणजे समाविष्ट असणे ड्यू टू इम्प्युरिटीज, टेम्परेचर, एजन्स एट्सेट्रा. देअर आर 3 मेन मेथड्स ऑफ प्युरिफाईंग ऑर कंडिशनिंग फिल्टरिंग ऑफ ऑइल. ते 3 मेथड्स आहेत प्युरिफाईंग, कंडिशनिंग आणि फिल्टरिंगच्या. these are methods of purification and filtration of insulating oil. Centrifugal purifiers. ओके, सेंट्रिफ्युगल म्हणजे केंद्रापासून दूर जाणारी एक शक्ती निर्माण करणे, याला आपण सेंट्रिफ्युगल असे म्हणतो. सेंट्रिफ्युगल प्युरिफायर्स. स्ट्रीमलाइन प्युरिफायर्स व्हॅक्यूम टाईप. फिल्टर्स युजिंग ॲक्टिवेटेड अर्थ मीडिया. ठीक आहे. फिगर 5.7.1 मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन ऑफ इन्सुलेटिंग ऑइल. ऑब्जेक्टिव्स ऑफ ऑइल प्युरिफिकेशन. ऑइल प्युरिफिकेशन करण्याचा हेतू टू रिमूव्ह ऑल कंटॅमिनंट्स सच ॲज वॉटर, कार्बन डिपॉझिट्स, डस्ट, स्लज, डिझॉल्व्ड मॉइश्चर्स अँड गॅसेस so that dielectric strength of oil increases, so also the other properties are improved and oil again becomes usable safely. ओके, ट्रान्सफॉर्मर ऑइल प्युरिफिकेशन करण्याचा हेतूच असा आहे की सर्व जे कंटॅमिनंट्स आहेत जसे की वॉटर, कार्बन डिपॉझिट्स, डस्ट, स्लज, डिझॉल्व्ड मॉइश्चर्स अँड गॅसेस, सो दॅट डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ ऑइल इन्क्रीजेस. हे जर रिमूव्ह केले तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे ऑइलची ती वाढेल. सो ऑल्सो द अदर प्रॉपर्टीज आर इम्प्रूव्ड. ओके, त्याचबरोबर जे दुसरे गुणधर्म आहेत ते सुद्धा इम्प्रूव्ह होतील. अँड ऑइल अगेन बिकम्स युजेबल सेफली. मग ऑइल जो अधिक हा सुरक्षित राहील वापरण्यासाठी. बेस्ट रिझल्ट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम सेंट्रिफ्युगल प्युरिफायर्स. सेंट्रिफ्युगल प्युरिफायर्समधून चांगले निकाल, चांगले निष्कर्ष मिळतात. सेंट्रिफ्युगल प्युरिफायर. ओके, सिलेबस टॉपिक 5.7.1 सेंट्रिफ्युगल प्युरिफायर. सेंट्रिफ्युगल म्हणजे केंद्रापासून, सेंटरपासून दूर अशी एक शक्ती तयार केली जाते, त्याच्यातून प्युरिफाय करणे. ओके, त्याच्यातून शुद्धता मिळवणे. ही डायग्राम दाखवलेला आहे फिगर 5.7.2 सेंट्रिफ्युगल प्युरिफायर. ओके, नंबर्स पहा 1 2 3 4 5 6 7 6 7. ओके, 9 10 11 12. 8 नंबरचा आय थिंक कॉक असेल. ओके, ठीक आहे. 6 7 9 10 11 12. 1 नंबरपासून लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12. ओके, ठीक आहे. तर पहा, 1 नंबर आहे तो ट्रान्सफॉर्मर आहे. 2 नंबर रेग्युलेटिंग व्हॉल्व. 3 नंबर स्ट्रेनर, ज्याला आपण म्हणतो स्ट्रेनर. इनपुट पंप. 4 नंबर जो आहे तो इनपुट पंप. इथे पहा, 1 नंबर ट्रान्सफॉर्मर, 2 नंबर रेग्युलेटिंग व्हॉल्व, 3 नंबर स्ट्रेनर, 4 नंबर इनपुट पंप, 5 नंबर जो आहे तो हीटर चेंबर, 6 नंबर स्प्रे चेंबर, 7 नंबर सेंट्रिफ्युगल बॉल, 8 नंबर ड्रेन व्हॉल्व. हा ड्रेन व्हॉल्व असेल 8 नंबर. ओके, त्याचबरोबर 9 जो आहे व्हॅक्यूम टँक. 9 नंबर हा व्हॅक्यूम टँक आहे. 10th नंबर व्हॅक्यूम पंप जो दिलेला आहे त्याच्या बाजूलाच व्हॅक्यूम पंप 10th नंबर. ओके, 11 नंबर डिस्चार्ज पंप. 11 नंबर जो आहे तो डिस्चार्ज पंप आहे. 12 नंबर आहे आउटलेट व्हॉल्व. 12 नंबर इज आउटलेट व्हॉल्व. ठीक आहे. अशा पद्धतीने हा सेंट्रिफ्युगल प्युरिफायर ची फिगर आहे. द पर्पज ऑफ ऑइल प्युरिफिकेशन इज टू रिमूव्ह फ्रॉम इट ऑल द इम्प्युरिटीज or all contaminations such as water, carbon deposits, dirt, sludge, dissolved moistures and gases, so as to improve its dielectric strength and give other properties required. Out of the above, the centrifugal purifier gives the best result, so it is explained on the basis of flow diagram. फ्लो डायग्रामच्या बेसिसवरती याला एक्सप्लेन केलेला आहे. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सच इम्प्युरिटीज इज मोर दॅन ऑइल. ठीक आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे अशा इम्प्युरिटीजची ती मोर दॅन द ऑइल असते. इन दिस मेथड द ऑइल इज ॲडमिटेड इन टू द सेंटर ऑफ बाउल. ऑइल हे बाउलच्या सेंटरमध्ये
दाखल केलं जातं, ॲडमिट केलं जातं. हॅव्हिंग नंबर ऑफ कोनिकल शेप सेपरेटिंग व्हेन. ओके. त्याच्यामध्ये कोनिकल शेप असलेले सेपरेटिंग व्हेन्स असतात. व्हेन्स म्हणजे नळ्या आपण ज्याला म्हणू. फिक्स्ड ऑन द व्हर्टिकल शाफ्ट, त्या उभ्या शाफ्टवरती बसवलेल्या असतात. द शाफ्ट इज कपल्ड टू ए इलेक्ट्रिक मोटार. जो शाफ्ट आहे तो इलेक्ट्रिक मोटरशी कपल्ड केलेला असतो. विच मूव्ज ॲट व्हेरी हाय स्पीड 6000 टू 8000 RPM, जो की तो अधिक वेगाने फिरतो 6000 ते 8000 रोटेशन पर मिनिटला. दिस कॉजेस हाय सेंट्रिफ्युगल फोर्सेस. ओके. याच्यामुळे केंद्रापासून एक दूर अशी सेंट्रिफ्युगल फोर्स शक्ती तयार होते ऑन द हिवियर पार्टिकल्स इन द कम्पॅरिझन विथ ऑइल पार्टिकल्स. ऑइल पार्टिकलच्या तुलनेने जे जडत्व पार्टिकल्स आहेत, दिस फोर्स इज 1000. ओके. दिस फोर्स इज 1000 टाइम्स ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हा जो फोर्स आहे, ही जी शक्ती आहे ती ग्रॅव्हिटीपेक्षा 1000 पटीने जास्त असते. अँड दे आर थ्रोन आउटवर्ड डायरेक्टली टू द बाउल. मग त्यामुळे काय होतं, तो बाउलमधून आउटवर्ड डिरेक्शनला बाहेरच्या दिशेने फेकला जातो. बाउल वॉल अँड गेट्स सेपरेटेड फ्रॉम ऑइल. आणि अशा पद्धतीने ऑइलपासून ते त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स कंटेंट्स असतील ते बाहेर येतात, बाहेर फेकले जातात ऑइलपासून. वेन ऑइल इज सेंट्रिफ्युगल ॲट हाय स्पीड. ज्यावेळी ऑइल हा सेंट्रिफ्युगल हाय स्पीडमध्ये असतो, इट लिव्ज द बाउल इन द फॉर्म ऑफ एक्स्ट्रीमली फाईन स्प्रे. ठीक आहे. बाउलपासून तो एक्स्ट्रीमली फाईन स्प्रेमध्ये विभागला जातो, ड्यू टू विच इव्हॅपोरेशन ऑफ मॉइश्चर टेक्स प्लेस. की ज्याच्याने मॉइश्चरचं जे इव्हॅपोरेशन आहे, वाफेमध्ये रूपांतर होतं, टेक्स प्लेस. अँड डिझॉल्व्ड गॅसेस आर रिलीज्ड. आणि जे गॅसेस मिक्स झाले होते ते रिलीज होतात. इफ हाय व्हॅक्यूम इज मेंटेन्ड इन द स्प्रे. जर का त्या स्प्रेमध्ये हाय व्हॅक्यूम मेंटेन केला, स्प्रे चेंबर अँड ऑइल ॲट हाय टेम्परेचर इज सर्क्युलेटेड. आणि एक हाय टेम्परेचरचं, जास्तीचं टेम्परेचरचं ऑइल जर सर्क्युलेट केलं इन द चेंबरमध्ये, द प्रोसेस इज ॲक्सेलरेटेड. ओके. मग ती प्रोसेस आहे ती ॲक्सेलरेटेड होते, अधिक वेगाने होते. अँड कॅन बी कॅरीड आउट ॲट हाय रेट्स. आणि मग ते हाय रेट्सनं कॅरी केली जाऊ शकते. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 5.7.2 स्ट्रीमलाईन फिल्टर व्हॅक्यूम टाईप. ओके. स्ट्रीमलाईन फिल्टर जो आहे तो व्हॅक्यूम टाईपच आहे. मेन पार्ट्स आर फर्स्ट ऑइल इनलेट पाईप, हीटिंग चेंबर, थर्ड आहे तो हीटर, फोर्थ आहे प्युरिफायर चेंबर, फिफ्थ आहे फिल्टर पॅक्स, सिक्स्थ आहे तो व्हॅक्यूम टँक, सेवन्थ मोटर, 8 पंप, प्युअर ऑइल आउटलेट 9 नंबर आहे, 10 नंबर स्लज आउटलेट. ओके. फिल्टरिंग प्रोसेस. आता फिल्टरिंग प्रोसेस स्ट्रीमलाईन फिल्टरने कशा पद्धतीनं फिल्टर केलं जातं याची प्रक्रिया. थ्रू इनलेट पाईप 1. ओके. आता आपण ती डायग्राम पाहूया, डायरेक्ट डायग्रामवरूनच एक्सप्लेन करूया. ठीक आहे. फिल्टरिंग प्रोसेस इथं पाहू शकता तुम्ही. 1 नंबर जो आहे इम्प्युअर टू इनलेट दिलेला आहे, 1 नंबर ऑइल इनलेट पाईप. 2 नंबर जो आहे तो हीटिंग चेंबर, थर्ड नंबर आहे तो हीटर्स, फोर्थ नंबर जो आहे ओके हा फोर्थ नंबर प्युरिफायर टँक, प्युरिफायर चेंबर आपण ज्याला म्हणतो. 5 नंबर जो आहे फिफ्थ नंबर फिल्टर पॅक, 6 नंबर व्हॅक्यूम टँक. ओके. 6th नंबर जो आहे तो व्हॅक्यूम टँक आहे, इथे पाहू शकता व्हॅक्यूम चेंबर और व्हॅक्यूम टँक. 7th नंबर मोटर आहे, 7th नंबर मोटर कॉम्प्रेसर. 8 नंबर पंप आहे, 8 नंबरचा रोटरी पंप. ओके. 9 नंबर प्युअर ऑइल आउटलेट, 9 नंबर जो आहे तो प्युअर ऑइल याच्यातून आउटलेट केलं जातं. आणि 10 नंबरचा तो स्लज आउटलेट असेल. ओके. स्लज म्हणजे जो गाळ आहे तो स्लज आउटलेट याच्यातून ड्रेन केला जातो, घेतला जातो. फिगर 5.7.3 स्ट्रीमलाईन फिल्टर व्हॅक्यूम टाईप. ठीक आहे. आता ह्याचं एक्सप्लेनेशन आहे ते पहा. फिल्टरिंग प्रोसेस थ्रू इनलेट पाईप 1. ओके. इनलेट पाईप 1 मधून द इम्प्युअर ऑइल इज टेकन इन द हीटिंग चेंबर. इम्प्युअर ऑइल म्हणजे अशुद्ध ऑइल, तो हीटिंग चेंबर म्हणजेच 2 नंबरच्या चेंबरमध्ये घेतला जातो, हीटिंग चेंबर. ठीक आहे. इन दिस चेंबर हीटर युनिट 3. ओके. ह्या चेंबरमध्ये हीटर युनिट 3 जो दाखवला आहे तो आर प्रोव्हाइडेड बाय विच द ऑइल इज हिटेड टू अ टेम्परेचर ऑफ 60 to 75 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऑइल ते हीट केलं जातं 60 अंश ते 75 अंश सेल्सिअसला, इतक्या तापमानाला. द ॲडव्हान्टेज ऑफ हीटिंग इज टू मेक द ऑइल थिनर. ओके. हीट करण्यापाठीमागचा जो हेतू आहे तो ऑइलला थिन करेल, पातळ करेल. ओके. इथं पाहू शकता ऑइलला थिन करेल, पातळ करेल. विच फॅसिलिटेट्स सेपरेशन ऑफ इम्प्युरिटीज. मोरेवर इट रिलीजेस डिझॉल्व्ड गॅसेस अँड मॉइश्चर. जो की तो अधिकाधिक पद्धतीने मदत करेल, सुविधा देईल की ज्याच्यामध्ये गॅसेस डिझॉल्व झालेले असतील किंवा मॉइश्चर्स असतील ते रिलीज होतील. ओके. दिस हॉट ऑइल इज पंप्ड इन टू द प्युरिफायर चेंबर. मग हे गरम झालेलं जे ऑइल आहे ते पंप केलं जातं प्युरिफायर चेंबरमध्ये. म्हणजे इथे 4th नंबर आहे जो प्युरिफायर चेंबर.
Okay, in this chamber the oil is pressed under a high प्रेशर. याच्यामध्ये ऑइल प्रेस केलं जातं, त्याच्यावरती दबाव दिला जातो हाय प्रेशरचा. सी प्रेशर टँक, प्रेशर गेज अँड एअर पाईप इन द फिगर. ओके, प्रेशर गेज, प्रेशर जो गेज आहे इथं पाहू शकता, एअर पाईप आहे, प्रेशर गेज आहे. ओके, याच्याद्वारे ऑइलला, इथे खाली प्रेशर टँकसुद्धा आहे, याच्याद्वारे तो जो हीट झालेला ऑइल होता जो की आपण हिटिंग चेंबरमधून घेतला होता प्युरिफायर चेंबरमध्ये, त्याच्यावरती हाय प्रेशर दिली जाते. द प्रेशर इज अबाउट 6 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, जो प्रेशर आहे तो 6 किलो पर सेंटीमीटर इतका दाबाचा प्रेशर दिला जातो. ऑइल देन पास्ड थ्रू सेव्हरल स्टॉक्स ऑफ स्पेशली प्रिपेअर्ड थिन पेपर्स डिस्क which are kept tight packed and compressed by powerful springs in unit number 5. Okay, unit number 5 मध्ये oil then passes through several stalks of specially prepared thin paper discs. ओके, स्पेशली प्रिपेअर केलेले थिन पेपरचे डिस्क असतात, चकत्या असतात, त्याच्यातून ऑइल हा पास केला जातो. विच आर केप्ट टाईटली पॅक्ड, जो की ते टाईटली पॅक्ड ठेवलेले असतात. अँड कंप्रेस्ड बाय पॉवरफुल स्प्रिंग्स, आणि कंप्रेस केलेले असतात पॉवरफुल स्प्रिंग्सने. युनिट नंबर 5 फिल्टर पॅक्स. ओके, the interfaces between the surface of the filter papers are so fine that even microscopic impurities cannot pass through. Okay, अशा पद्धतीने तो इंटरफेस असतो बिटवीन सरफेस ऑफ द फिल्टर पेपर आर सो फाईन, अतिशय तीक्ष्ण असा तो फिल्टर इंटरफेस असतो. दॅट इवन मायक्रोस्कोप इम्प्युरिटीज, जरी मायक्रोस्कोप इम्प्युरिटीज म्हणजे डोळ्याला दिसत नसणारे इम्प्युरिटीजसुद्धा त्याच्यातून पास होऊ शकत नाही. ऑल सच इम्प्युरिटीज आर अक्युमुलेटेड, असे सर्व जे इम्प्युरिटीज आहेत ते जमा झालेले असतात, अक्युमुलेटेड ऑन द आउटर सर्फेसेस ऑफ द फिल्टर पॅक्स. ओके, फिल्टर पॅकच्या बाहेरच्या बाजूला, बाहेरच्या दिशेला ते असे सर्व जे इम्प्युरिटीज आहेत ते अक्युमुलेट होतात, जमा होतात. द प्युरिफाईड ऑइल इज विथड्रॉन फ्रॉम द सेंट्रल होल. ठीक आहे, मग शुद्ध जे तेल आहे ते विथड्रॉ केलं जातं, काढून घेतलं जातं फ्रॉम सेंट्रल होल इन द पेपर स्टॅक. ओके, पेपर स्टॅकच्या सेंट्रल होलमधून तो शुद्ध तेल काढून घेतला जातो, मिळतं. ओके, थ्रू विच होल्डिंग डाऊन बोल्ट पासेस. ओके, थ्रू विच होल्डिंग डाऊन बोल्ट पासेस. दिस ऑपरेशन इज कंटिन्यूड फॉर सम टाईम. हे जे ऑपरेशन आहे काही वेळासाठी कंटिन्यू ठेवलं जातं. ड्युरिंग दिस पिरियड सफिशियंट अमाऊंट ऑफ सेडिमेंट्स, डस्ट, डर्ट एटसेट्रा इज कलेक्टेड ऑन द आउटर सरफेस ऑफ फिल्टर पॅक. ओके, या प्रोसेसच्या वेळी, ड्युरिंग दिस पिरियड, या कालावधीमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ सेडिमेंट्स, डस्ट, डर्ट एटसेट्रा इज कलेक्टेड ऑन द आउटर सरफेस ऑफ द फिल्टर पॅक. कंप्रेस्ड एअर इज ॲडमिटेड. कंप्रेस्ड एअर जो आहे तो ॲडमिट केला जातो इन द सेंट्रल होल ऑफ द पॅक बाय ऑपरेटिंग द व्हॉल्व. व्हॉल्वला ऑपरेट करण्यासाठी जो आहे सेंटरमध्ये कंप्रेस्ड एअर हा ॲडमिट केला जातो, पास केला जातो. कंप्रेस्ड एअर फोर्सेस आउट अँड रिलीज डिपॉझिटेड सेडिमेंट्स. ओके, कंप्रेस्ड एअर जो आहे तो ॲडमिट होतो इन द सेंट्रल होल ऑफ द पॅक बाय ऑपरेटिंग द व्हॉल्व, आणि कंप्रेस्ड एअर जो आहे तो फोर्सेस आउट, जो की बाहेर काढतो, बाहेर ढकलतो, अँड रिलीजेस डिपॉझिटेड सेडिमेंट, डस्ट अँड कार्बन डिपॉझिट्स, अँड ऑल द डर्ट, ऑइल, स्लज अँड वॉटर आर इंजेक्टेड आउट ऑफ द ड्रेन पाईप. ओके, ड्रेन पाईपमधून ते सर्व बाहेर ढकललं जातं. ओके, process is restarted after flushing out the dirty oil from the chamber. dirty oil flushing out केल्यानंतर ही प्रोसेस रिस्टार्ट केली जाते. the purified oil from the purifier enters the vacuum tank 6. ओके, व्हॅक्यूम टँक 6 मध्ये प्युरिफाईड ऑइल एंटर केलं जातं, इथं पाहू शकता. ओके, व्हॅक्यूम गेज दिलेला आहे. the purified oil from the purifier enters the vacuum tank 6. Here it is dropped into the open trays. हा जो शुद्ध झालेला ऑइल आहे तो ओपन ट्रेजमध्ये घेतला जातो. ओके, ओपन ट्रेजमध्ये घेतला जातो. इथं पहा ओपन ट्रेज आहेत, ह्याच्यामध्ये घेतला जातो. द ऑइल इज thus exposed to dehydrating vacuum. ऑइल हा जो डिहायड्रेटिंग व्हॅक्यूममध्ये एक्सपोज केला जातो इज मेंटेन्ड बाय इलेक्ट्रिकली ड्रायव्हन हाय व्हॅक्यूम पंप, जो की इलेक्ट्रिकल ड्रायव्हन होतो हाय व्हॅक्यूम पंप. द रिडक्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर अबव लिक्विड सरफेस, जे रिडक्शन आहे ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर अबव लिक्विड सरफेस लोअर्स इट्स बॉइलिंग पॉईंट. ओके, त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो लोअर करतो.
Moisture contained in oil is therefore quickly liberated under reduced pressure. Hence, exposure to vacuum, the last traces of dissolved moisture air gas are removed. The oil becomes perfectly dry with high dielectric strength. अशा पद्धतीने ऑइल जो आहे तो परफेक्टली ड्राय आणि हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची जी बनते. अ फ्लोट वॉल इज प्रोव्हाइडेड इन द टँक आउटलेट बिलो द व्हॅक्यूम पाईप. ओके, व्हॅक्यूम पाईपच्या खाली फ्लोट वॉल्व एक दिलेला आहे. is provided in the tank outlet below the vacuum pipe is collected back the purified oil outlet pipe is refused for transformers etc. So insulation level can be maintained healthy. अशा पद्धतीने इन्सुलेशन ऑइल जे आहे ते इन्सुलेशन लेवल जी आहे ती हेल्दी मेंटेन केली जाते बाय फिल्टरिंग बाय प्युरिफाईंग अवॉइडिंग मॉइश्चर्स dirt dust to enter into machine use periodic drying heating बेकिंग क्लिनिंग एट्सेट्रा. ओके, अशा पद्धतीने इन्सुलेशनची जी लेवल आहे ती हेल्दी अशा स्वरूपात मेंटेन केली जाते बाय फिल्टरिंग बाय प्युरिफाईंग अवॉइडिंग मॉइश्चर डर्ट डस्ट टू एंटर इन टू मशीन यूज पिरियडिक ड्राईंग heating, baking, cleaning, etc. Okay, figure shows 5.7.3 streamline filter vacuum type. Okay, तो पाहूया syllabus topic 5.8 history sheets. History sheets. Generally, the supplier manufacturing industry give a sheet along with the machine bill or a separate metallic plate. ठीक आहे, जनरली द सप्लायर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री गिव्ज अ शीट अलॉंग विथ द मशीन बिलासोबतच ती एक सेपरेट शीट देतात और अ सेपरेट मेटॅलिक प्लेट देतात. इज फिटेड ऑन द फ्रंट साइड ऑफ द मशीन हिस्ट्री. द स्पेसिफिकेशन डिटेल्स on the machine plates generally describes all the details of the machine. The specification details त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते डिटेल्स दिलेले असतात मशीन प्लेट्सवरती. जनरली डिस्क्राईब ऑल द डिटेल्स ऑफ द मशीन. सामान्यतः सर्वच डिटेल्स हे डिस्क्राईब केलेले असतात मशीनचे. फॉर ट्रान्सफॉर्मर फॉलोइंग आर द कंटेंट ऑफ द प्लेट पार्ट ए. टाईप पॉवर ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने नेमप्लेट दिलेले असते. सिंगल फेज थ्री फेज वाइंडिंग प्रायमरी स्टार और डेल्टा सेकंडरी स्टार और डेल्टा. ठीक आहे, वाइंडिंग कोणत्या पद्धतीचं आहे हे सुद्धा दिलेलं असतं. इन्सुलेशन क्लास ऑफ वाइंडिंग ए वाय आहे का ऑब्लिक कोणता आहे डॉट डॉट. कूलिंग सिस्टम यूज कोणती कूलिंग सिस्टम वापरलेली आहे ओके ती सुद्धा तिथे दिलेली असते. कॉम्पोनंट डिटेल्स बुशिंग्स एअर ब्रिदर रिले टाईप एट्सेट्रा. ओके फॉर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, टाइप ऑफ कूलिंग और कूलिंग सिस्टम. इंस्टॉलेशन डिटेल्स ग्राउंड माउंटेड पोल माउंटेड. ग्राउंड माउंटेड आहे का पोल माउंटेड आहे. इनडोअर आउटडोअर टाइप्स. वेट अलॉंग विथ अंडरग्राउंड ॲक्सेसरीज अटॅच्ड. वेट जो आहे अंडरग्राउंड ॲक्सेसरीज सोबतचा तो सुद्धा दिलेला असतो. ऑब्झर्वेशन्स निरीक्षण. डेट वाईज टाईम वाईज ऑब्झर्वेशन. तारखेवाईज वेळेनुसार त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं निरीक्षण केलं जातं. पॅरामीटर्स टू बी चेकड बाय प्रोव्हिजन्स अलॉंग विथ ट्रान्सफॉर्मर. पॅरामीटर्स हे सुद्धा चेक केले जातात बाय प्रोव्हिजन्स अलॉंग विथ ट्रान्सफॉर्मर सच ॲज इंडिकेटर स्लॅश मीटर readings taken duration wise voltage current temperature and indicative systems oil lever working of relay conditions of oil replacement for reconditioning etc. ओके फॉर इंडक्शन मोटर. आता इंडक्शन मोटरसाठी काय मोर ऑर लेस मेनी ऑफ द अबाव टू बी चेकड. ओके वरील गोष्टींपेक्षा जास्त किंवा अधिक हे चेक केलं जातं. इन ॲडिशन मेकॅनिकल बॅलन्स त्याच्यामध्ये मेकॅनिकल बॅलन्स बिअरिंग कंडिशन कूलिंग फॅन वर्किंग टेम्परेचर राईज हे ॲडिशनमध्ये चेक केलं जातं फॉर इंडक्शन मोटरसाठी. कॅपॅसिटी टाईप स्क्विरल केज स्प्लिट रिंग सिंगल थ्री फेज वाइंडिंग इन्सुलेशन क्लास नंबर ऑफ पोल्स स्पीड टाईप ऑफ स्टार्टर एट्सेट्रा इत्यादी गोष्टी सर्व इंडक्शन मोटरच्या बाबतीत हे दिलेल्या असतात चेक केलेल्या असतात. हिस्ट्री शीट्समध्ये या गोष्टी असायला हव्यात. ओके एंड ऑफ युनिट नंबर 5. इथं आपला हा युनिट नंबर मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन जो की 10 मार्क्ससाठी होता हा इथे संपतोय. ओके ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या पुन्हा एकदा डिस्कस करूयात. सिलेबस टॉपिक 5.7 मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन ऑफ इन्सुलेटिंग ऑइल टू कीप इन्सुलेशन हेल्दी हाच मेन ऑब्जेक्टिव्ह आहे प्युरिफिकेशन आणि फिल्ट्रेशनचा. ठीक आहे, मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन ऑफ इन्सुलेटिंग ऑइल सेंट्रिफ्युगल प्युरिफायर्स स्ट्रीमलाइन प्युरिफायर्स व्हॅक्यूम टाईप फिल्टर्स युजिंग ॲक्टिवेटेड अर्थ मीडिया आपण पाहिले की त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल प्युरिफायर जो आहे
तो अतिशय चांगला रिझल्ट देतो. ओके. इन्सुलेशन हेल्थ ठेवण्यासाठी, इन्सुलेशन हेल्थ मेंटेन करण्यासाठी. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 5.7.1 सेंट्रिफ्युगल प्युरिफायर आपण पाहिला. सिलेबस टॉपिक 5.7.2 स्ट्रीमलाईन फिल्टर व्हॅक्यूम टाईप जो आपण पाहिला. ओके. ठीक आहे. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.8 हिस्ट्री शीट्स फॉर ट्रान्सफॉर्मर फॉर इंडक्शन मोटर, त्याच्यामध्ये कोणकोणते ऑब्झर्वेशन्स येतात हे सुद्धा पाहिले. ओके. इथं आपला जो आहे युनिट नंबर 5 मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन जो की 10 मार्क्ससाठी होता तो एंड होतोय. ओके. नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.